महायुतीमध्ये अजित पवारांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे आणि अशा पद्धतीने अजितदादांच्या एक्झिटसाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती सुद्धा समोर येते। तर अजित पवारांनी महायुतीमधून एक्झिट घ्यावी, बाहेर पडावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर विधानसभेला राष्ट्रवादीला स्वतंत्र लढण्यास भाग पाडण्याचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे। जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यामध्ये राष्ट्रवादी बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवर आता प्लॅन आखला गेल्याचं कळत आहे। लवकरच राष्ट्रवादी महायुतीमधून कशी काय बाहेर पडू शकेल, एक्झिट घेऊ शकेल यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता त्या प्रयत्नांना जर यश आलं तर विधानसभेच्या आधी राष्ट्रवादी महायुतीमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आता अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणार की इतर महाविकास आघाडी असेल किंवा जी तिसरी आघाडी आहे त्यांच्यामध्ये सामील होणार याविषयी सुद्धा आता उत्सुकता निर्माण झाली आहे। भारतीय जनता पक्ष आणि हा मिंदेकर हे एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी लोक आहेत। भाजपवरती कोणी विश्वासच ठेवू नये। ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा करतात। आज अजित पवारचा काटा करतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा करतात। अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत। अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य, भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जातात। पण मी परत सांगतो, आज पहिला बळी जर अजित पवारचा जाणार असेल तर दुसरा बळी हा मिंदे गटाचा। कपोल कल्पित बातमी आहे। आमच्या तिघांचा सामना, आमच्या तिघांचा म्हणजे भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्रपक्ष यांचा सामना करण्याची ताकद आता महाराष्ट्र विकास आघाडी हरवून बसली आहे। जनतेचा मिळणारा प्रतिसाद हा बघितल्यावर महाराष्ट्र विकास आघाडीतली उभाटा सेना, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पायाखालची वाळू घसरायला लागली आहे आणि म्हणून राजकीय षडयंत्र, खोट्या बातम्यांचं हे पसरवलं जातंय जाणून बुजून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।